नंतर काय होणार ते आहे का घ्या डावरवाडीकडे परत एक्झॅक्ट अंडर ते आपल्या जी गाडी आखे मामा गोंगा समोर आलं आता पारुंडी गाव स्टोर पलटीत नाही मारत ते काम नाही घ्या जिवार जिवार चहा पिऊ जिवार मागे चहा भेटले नाही म्हणून आपण थांबलो होतो सुलतानपूर फाट्यावर चहा घेण्यासाठी चल निघू चहा घ्या तर घेऊन निघू परत आपण डॉक्टर तर चलो काय आमच्या पुढे नागिन करतो आम्ही खालचा दोन वार लकडी गेलतो म्हणा गाडी ब्रेक घेऊन झालं तर गाडी तो इकडं झालं होतं माहिती का गाडी फिरली डायरेक्ट पुढं हा कसं काय बरं मी साहेबाला सोडून गेलो औरंगाबादला तो चालू होता आमची गाडी एकदम पावसातच होते त्याला करून पुढे ब्रेक आला तिथं एकदम ब्रेक मारलं डायरेक्ट गाडी डायरेक्ट उलटी माग वळली मग माहिती झाली ना म्हणलं बाप देखत पुढे गाडी आल्याची नाही कधी कार्यक्रमच होता ऑनलाईन पुढून बिन मागून मी काय झालं ना 10-11 टाइम होता त्या टायमाला शांतच राहत गाडा आणि त्या रोजी माझ्या पैसे एकला महिन्याचा फक्त एकच माणूस पण गाडीला दमान होती माहिती मला असं अनुभवलंच नाही ती गाडी बिंगली म्हणून तेवढं दमान होती पण हिचे टायर आधी सगळे चोपडे झालेले बरं का नाही नाही हिच काय म्हणतो ना त्याच्यामुळे बरं मेले भेटतो गाडी आणायला तर बा तुम्हाला काय सांगा मग अशी झाकोडली दिसल्या दिसतात दिवसभर कारण होतं माहिती का जायचं काय गेला हा अरे कंट्रोल सवारच काय आला तिथे एकदा बिंगलं उलट तर ती बिंगली ना माझी गाडी डायरेक्ट शांत भरून गेलो म्हणलं आता जे व्हायचं ते होईल म्हणलं आता आपण रिकाम चौक करून दुसरी वाढे ना करू मग मी एक लहान ट्रॅक्टर झाले इकडे गाडीला केसाची गप्पा सांगून झाल्या होत्या आता बालनगरमध्ये येऊन आपण भजे एकदम फस्त मारून निघलो होतो पुढं आता बालनगरमधून ढोरकीन ते पाचोड असं एक नवीन रस्त्याचं काम चालू आहे हे बघा एकदम खडीगिडी चकनाचं काम केलेलं आहे ट्रॅक्टर कंटिन्यू इथं घरी नव्हत नेत ना न्यायला ना मारण डिझेल लागला असतं त्याला तर हे बघा मोठमोठ्या मशिनरी रस्त्यासाठी काम करत आहे हळवा वगैरे अजॅक्स आणि पॉकलॅन आपण जातोय आता बालनगरमध्ये आतमध्ये गावात तर आपण आता बालनगरचा रूट करून निघलोय डावरवाडीच्या दिशेने एकदम भारी वातावरण झालेलं आहे आज पण ऊन वगैरे कडकमध्ये पडलेलं आहे साईडने ऊस वगैरे केळीचे बाग तर चला निघू फास्टमध्ये तर आपण आता आलो आहे नवगाव फाट्यावरून आपण निघलो होतो समोर आता डावरवाडीच्या दिशेने पैठण पाचोड हायवे हा तर चला पटापटा निघूया आपण आता नांदेडच्या दिशेने गाडीवर टेक करून गेली हो आपल्याला
काय विषय नाही, चला जीवनामध्ये हार जीत चालूच राहते. तुम्ही कोण आले? तर आपण आता नांदर शेजारी एक मोठी अशी नदी आहे, त्या नदीच्या पात्राच्यावरून ब्रिजवरून चाललो होतो. चल तर दाखवू म्हणलं एक व्ह्यू आपल्या प्रेक्षकांना. हे बघा नदी, पाऊस तर फुल आहे, पाण्याचा पत्ता नाही, कोरडी पत्ता आहे. समोर आज गुरुवार असल्यामुळे बाजार भरलेला आहे मोठा नांदर गावचा. दाखवतो तुम्हाला समोर बाजार ते. हे बघा अशा प्रकारचं बाजार गिजार, शिवाजी महाराजाचा पुतळा आहे समोर. आता आपल्याच एजन्सी सारखं एक दुसरी एजन्सी, इंडियन गॅस एजन्सी. त्या नांदर चौट करून निघलो आपण आता कडिकांच्या दिशेने. तर मोसम आहे असताना, पाऊस असताना एकदम कडकमध्ये वातावरण परत तयार झालेलं आहे मित्रांनो. आपणाला आता कडिकांशा तरी अशा एक महालक्ष्मीचं काल तुम्हाला दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. परत येणार आहे आपण आता त्याच गावात. तिथं आपल्याला पॉईंटवर टाक्या टाकायच्या आहे, त्यासाठी निघालो होतो आपण. तर चला आलं आहे आता कडिकांगाव, दाखवतो मला कडिकांगावचा समोर आता व्ह्यू. तिथून परत आपल्याला निघायचं आहे आपल्या एजन्सीच्या रस्त्याला. तर सगळे आता गणपती बघा रस्त्यावरून येताना घरी येताना एक असा ॲक्सिडेंट झाला होता इथे गावाशेजारी. त्याची त्यांना थोडीशी हेल्प करून गाडीवर बसून निघालो आपण. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या भावाला सपोर्ट करा. अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत बाय.